75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंडेधस भेटीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्येही छेडछाडीची शक्यता। मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। भेटीसाठी भाजपनं धसांवरती दबाव टाकल्याचाही दावा। मंत्रिमंडळ बैठकीच्या आधीच अजेंडा लीक करणाऱ्यांची खैर नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम। तर ठाकरे सरकारचा अजेंडा लीक करणारेच तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा टोला। भाजपनं शब्द पाळला नाही म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत, खासदार संजय राऊत यांचा दावा। भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, राऊतांचं स्पष्टीकरण। चंद्रशेखर बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? संजय राऊत यांचा सवाल। सर्व शिवसेना नेते लवकरच मस्साजोगला जाणार असल्याची राऊतांची माहिती। भिवंडीमध्ये आगीचं सत्र सुरूच। नाशिक हायवेच्या लगत एवई गावामध्ये परफ्यूमच्या गोदामाला भीषण आग। 3 परफ्यूम कंपन्यांचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी। सुदैवानं जीवितहानी नाही। किल्ले शिवनेरीवरती दिमागदार शासकीय शिवजयंती सोहळा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शिवरायांना मानेवंदना। राजकोट किल्ल्यावरती शिवछत्रपतींच्या नव्या पुतळ्याची पायाभरणी संपन्न। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी। माजी मंत्री दीपक केसरकरही उपस्थित। शिवजयंतीच्या निमित्तानं राहुल गांधींच्या एक्सपोस्टवरून नवा वाद। महाराजांची जयंती असताना वाहिली श्रद्धांजली। भाजपचा जोरदार हल्लाबोल। च्या मुंबई बॉम्बस्फोटामधला आरोपी अबू सालेमची माफी मागत मुदतपूर्व सुटकेसाठी हायकोर्टात याचिका। 10 मार्च रोजी याचिकेवरती सुनावणी। सलग 5व्या दिवशीही छावाची घोडदौड सुरूच। बॉक्स ऑफिसवरती जमवला 171 कोटींचा गल्ला। नव्या वर्षात पहिल्याच आठवड्यात गाठणार 200 कोटींचा टप्पा। राज्यात 2017 पासून करमणूक कर अस्तित्वातच नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। छावा सिनेमा करमुक्त करण्याच्या मागणीवर फडणवीसांचं कोल्हापुरात उत्तर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।